नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बघा, एक भागीदारीवरील तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आले. प्रश्न काय म्हणतो पहा. एने 10,000 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 8 महिन्यानंतर 5,000 रुपये गुंतवून बीने भागीदारी स्वीकारली. जर वर्षाखेरीस त्यांना 2100 रुपये प्रॉफिट झाला, नफा झाला असेल तर बीचा नफातील हिस्सा किती? मित्रांनो, बिझनेसमध्ये नफ्यातील हिस्सा दोन प्रकारे ठरला जातो. एक म्हणजे तुम्ही गुंतवलेले भांडवल आणि तुम्ही दिलेल्या व्यवसायातील कालावधी. अगदी तसंच इथं आहे. ए आणि बी इथं दोन व्यक्ती आहेत. इथं मग ए आणि इथं बी. सर मला सांगावं, ए ने किती भांडवल गुंतवले? 10,000 रुपये. किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी. मग सर ए चे 10,000 रुपये हे 12 महिन्यासाठी आहेत. जसे बी न सर 8 महिन्यानंतर म्हणजे उरलेले फक्त 4 महिने काम केले, 5,000 रुपये गुंतवून 5,000 रुपये गुंतवून फक्त 4 महिने काम केले. ह्याची काटाकाटी म्हणजे मित्रांनो नफ्यातील वाट्याचा हिस्सा असतो त्यांचा. मग इथं 3 शून्य गेले, 3 शून्य गेले, 5 एके 5, 5 गुणे 10, 4 एके 4, 4 त्रिक 12, 3 दोन्ही 6, 6 जसे 1. हे झाले त्यांचे नफ्यातील वाटे. टोटल वाटे मित्रांनो 6 आणि 1 7, 7 वाटे बरोबर त्यांना नफा झाला 2100 रुपये. सर 7 वाटे बरोबर 21. तर एकटा बीचा एक वाटा किती? एकटा बीचा एक वाटा किती? तिरपा गुणाकार केला 2100 × 21, 7 खाली जाणार म्हणजे 7 मिळाला. बघूया. 7 एके 7, 7 एके 21, 7 शून्य शून्य, 7 शून्य शून्य. 300 रुपये फक्त कोणाचं प्रॉफिट? बीचं प्रॉफिट असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे का नाही सोपं? थँक्यू.